श्रीराम साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत। तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत। उकळी सुकळीला ही मंडळी पोहोचली तेव्हा कुणाला काही सामान सापडल्याची कुणकुण या मंडळींच्या कानावर आली, परंतु चौकशी अंती ही बातमी खोटी ठरली। त्यामुळे पुढील प्रवासाला निघण्यास वेळ झाला। दुपारी 4च्या सुमारास ही सर्व मंडळी सोनाटीस पोहोचली। तेथे मुकुंदराव देशपांडेकडे मुक्काम झाला। आता तर महाराजांच्या मुखातून शब्दही फुटत नव्हता। पाणी पीत नसल्यामुळे घसा मिळून आला होता। गळ्याला विश्रांती मिळावी म्हणून त्यांनी ओल्या कापडाच्या पट्ट्या गळ्याभोवती बांधून घेतल्या। त्यामुळे त्यांच्या गळ्याला थोडे बरे वाटू लागले। बोलता येत नसल्यामुळे महाराजांना काही सांगावंसं वाटल्यास ते पाटीवर लिहून दाखवीत। मधूनच त्यांच्या मुखातून रामराया महाराज असा मंद परंतु आर्त हुंकार ऐकू येई। तिथे वामनराव आळशी महाराजांच्या दर्शनास आले व महाराजांना साष्टांग नमस्कार करून हात जोडून समोर उभे राहिले। पुरुषोत्तम भाऊंनी त्यांना सर्व माहिती सांगितली। ती ऐकून त्यांना अतिशय वाईट वाटले। त्यांनी गावाबाहेरील महादेवाला नवस केला की श्री महाराजांचे राम लवकर सापडू द्या, मी वेशीला टिळा लावीन म्हणजे गाव जेवण देईन। आपापल्या परीने अनेकांनी नवसही केले। आजूबाजूच्या परिसरात रामाचा शोध घेण्यात आला, परंतु राम सापडले नाही। रात्री महाराज गादीवर पहुडल्याचं पाहून या रामदिंडीतील सोबतची सर्वच मंडळी जेवण करून गाढ झोपी गेली। परंतु महाराजांच्या मनात सारखा त्या रामरायाचा ध्यास। डोळ्यापुढे त्याच रामरायाची सगुण साजिरी गोड मूर्ती। त्यामुळे कशी बरं झोप लागणार त्यांना? अहो, गेल्या 3 दिवसापासून डोळ्याला डोळा लागला नव्हता त्यांचा। रामभेटीसाठी जीवाची तगमग सारखी वाढत होती। लोकांच्या दृष्टीने महाराज विश्रांती घेत होते, परंतु त्यांच्या अंतःकरणात सतत चाललेल्या रामरायाचा धावा कसा बरं कळणार आम्हा सामान्य लोकांना? ब्राह्म्य मुहूर्तापूर्वीच महाराज उठले व मानसपूजेला बसले। मानसपूजेत महाराज श्री रामरायाला विनवू लागले, रामराया दीनदयाळा, हे कृपावत्सला, कसा बरं सोडून गेलास रे मला? अरे, तू दिसत नाही म्हटल्याबरोबर काय अवस्था झाली रे माझी? मी तसाच आल्या पावलांनी तुझ्या शोधार्थ निघालो ना। गावोगावी वन फिरून तुझा शोध घेतोय, परंतु अद्याप तुझी भेट नाही रे रामराया। 3 दिवस झाले तुझ्या सगुण रूपाचं दर्शन नाही, भेट नाही, करमत नाही रे तुझ्याशिवाय। अरे रामा, राघवा, काय सांगू बापा, तुझ्याशिवाय अन्नपाणीच काय, संसारातील कुठलाच पदार्थ, कुठलीही गोष्ट गोड वाटत नाही रे मला। श्री महाराजांच्या आज्ञेनुसार पाणीही पिलो नाही बापा। घसा कोरडा पडला, मुखातून शब्द फुटत नाही। तेव्हा गळ्याला विश्रांती मिळावी म्हणून केवळ ओल्या पट्ट्या गळ्याभोवती गुंडाळल्या बापा। परंतु रामा, रामराया, खरं सांगू का, आता मात्र माझी पावलं जड होऊ लागली। एवढा अंत नको पाहूस बापा। आता जर तू भेटला नाहीस ना, तर कदाचित प्राणधारण करू शकणार नाही रे मी। अरे, तू करुणासागर म्हणवतोस ना, मग अजून तुला माझी कीव येऊ नये का रे? रामा, माय बापा, हे दयाघना, हे माझ्या प्राणवल्लभा, हे जीवीच्या जीवलगा, हे माझ्या प्राणा रामराया, भेटा हो लवकर, भेट द्या माय बापा, दयाघना, भेट द्या हो आता। रामरायाच्या विरहाने आठवणीने महाराजांच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहत होत्या। महाराजांनी डोळे उघडून पाहिले। काही मंडळी उठलेली दिसली। महाराजांनी कोणाच्या नकळत डोळे पुसले व आन्हिका आटोपून रामशोधार्थ निघण्यास तयार झाले। दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वीच ही रामदिंडी वाकदला जाण्यास निघाली। सोनाटीवरून वाकदला 2 रस्ते जातात, एक गुंजखेडवरून व दुसरा बालखेडावरून। अंतर सारखेच आहे, परंतु लग्नाहून परत येताना वऱ्हाड दोन्ही रस्त्यांनी आले होते, म्हणून या रामदिंडीच्या 2 तुकड्या करण्यात आल्या व या 2 रस्त्यांनी वाकदकडे गेल्या। गुंजखेडला आल्यावर त्या तुकडीला वाकद येथील तुळशीराम पारधे या गृहस्थाला राम असलेली सामानाची पेटी सापडली असल्याचा निश्चित समाचार कळाला। त्यामुळे त्यांच्या आनंदाला सीमाच राहिली नाही।
रामरायाने आमची प्रार्थना ऐकली म्हणायची असे म्हणून त्या सर्वांनी उच्च स्वरात रामनामाचा जयघोष केला. वाकदच्या अलीकडेच या दोन्ही तुकड्या एकत्र मिळाल्या व राम असलेली पेटी कुणाला तरी मिळाल्याचा समाचार ऐकून सर्वच रामाचा जयघोष करीत आनंदाने नाचू लागले. पूर आलेल्या दोन महानद्यांच्या संगमावर जे मनोवेधक दृश्य दिसते तसंच मनाला आल्हादून टाकणारं दृश्य आनंदाचं उधाण आलेल्या या दोन तुकड्यांच्या संगमात दिसत होतं. हा त्यांचा आनंद पाहून पाहणारेही आनंदित होत होते. वाकद येथील जमीनदार व वतनदार पटवारी शेषराव देशपांडे यांच्याकडे श्री महाराजांसह ही रामदिंडी आली. त्यांनी श्री महाराजांना नमस्कार करून आदरपूर्वक घरात नेले व रामदिंडीतील सर्वांचे स्वागत केले. पुरुषोत्तम भाऊकडून सर्व समाचार कळल्यानंतर श्री महाराजांची गुरुनिष्ठा व रामप्रेम पाहून त्यांना अत्यंत गहिवरून आले. शेषराव यांनी या रामदिंडीतील सर्वांची व्यवस्था केली. सर्वांनी पाणी व आंब्याचं पन्ह घेतलं. गेल्या 3 दिवसापासून महाराज पाणीसुद्धा पीत नाहीत हे ऐकून शेषरावांचा जीव कासावीस होऊ लागला. पेटीच्या शोधार्थ काही मंडळी आल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. तुळशीरामला ही बातमी कळताच तो भीतीने परगावी पळून गेला. असो, साधक हो, श्री रामरायाच्या प्राप्तीनंतर परमपूज्य प्रल्हाद महाराजांना झालेला आनंद आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.